तोही रडत होता, तोही दुःखामध्ये आहे, गोमाता दुःखामध्ये आहे. रथाच्या खाली उडी घेतली परीक्षित महाराजांनी, त्या गोमातेच्या समोर गेले, गोमातेला पाहिलं. जसं गोमातेला पाहिलं तसे विचार करायला लागले महाराज आमचे परीक्षित महाराज. ही साधारण गोमाता नाही, ही गोमाता म्हणजे ही साक्षात धरणी माता आहे, धरणी माता. ही दुःखी का दुःखी, तिला विचारलं, हे गोमाते, हे धरणी माते, तू का दुःखी आहेस? आणि मग ती धरणी माता सांगायला लागली, भगवंताने आपलं अवतार कार्य संपवलं. जसं आपलं अवतार कार्य संपवलं, थोडस आणि अवतार कार्य संपवल्यानंतर मी दुःखी झाले, मी दुःखी झाले. मी तर दुःखी आहे एवढंच कारण नाही, तर हा जो बैल आहे ना, म्हणजे हा बैल म्हणजे साधारण बैल नाही, हा धर्म आहे. धर्म, धर्माला 4 चरण. बैलाला किती पाय असतात? 4 पाय. 4 पायावरती बैल उभा आहे, तसा हा धर्म 4 पायावरती उभा आहे. सत्य, सोच, तप आणि दया, या 4 पायावरती आपला धर्म आहे. पण कलीचं आगमन झालं आणि कलीने काय केलं महाराज, या धर्माचे 3 पाय कापून टाकले, फक्त एका पायावरती. इको कोणी करा, इको. राधेश्याम, श्री राधे, राधेश्याम. एका पायावरती धर्म उभा आहे, सत्य नावाच्या पायावरती. शौच, तप आणि दया, हे 3 पाय कापून टाकले कलीने. काळा कुट्ट पुरुष महाराज, हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये चाबूक आहे, आणि परत चाबकाचे फटके मारतो त्या बैलाला, त्या गोमातेला. परीक्षितीने पाहिलं महाराज राजाने, आणि मग धनुष्यबाण हातामध्ये घेतला, आणि माझ्या राज्यामध्ये असा अन्याय होऊ शकत नाही. कलीला मारायला धावले. कोण? परीक्षिती महाराज. पण कलीने काय केलं महाराज? करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. शरण आला कली महाराज. महाराज मला मारू नका तुम्हाला. आणि राजाला जर एखादा शरण आला तर राजाने त्याला मारायचं नाही, असं शास्त्र, असा धर्म सांगतो. मग पुढे झालं असं, परीक्षित राजाने सांगितलं महाराज त्या कलीला, माझ्या राज्यामध्ये तुला जागा नाही, या राज्यात तू राहायचं नाही, इथून चालता हो. परत हात जोडावे कलीने, सांगावं, महाराज ठीक आहे, मी तुमच्या राज्यात राहत नाही, पण मग ते कलियुग आहे, मला केवळ 4 ठिकाणं द्या म्हटले राहण्याकरता, 4 खोल्या द्या. आणि मग परीक्षित महाराजांनी 4 खोल्या दिल्या राहायला. कोणाला? प्रेम से बोलो राधे राधे. या कलीला 4 ठिकाणी दिली. पहिलं ठिकाण आहे द्यूतम, त्या ठिकाणी कली. कली म्हणजे काय? कलह, भांडण, जुगाराच्या पायी महाराज अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. द्यूतम. दुसरं ठिकाण सांगितलं पानम. पानम म्हणजे काय? मदिरा पान. मग अशी दृश्य पाहिलं ना आपण, तिकडे दगड घेऊन चालतो बाबा. कोण होतं रे? त्यांना जय हरी म्हणून नाही का? हा, त्यांना जय हरी म्हणायला पाहिजे होतं. मला वाटलं एखादा दगड जर तिकडून आला असता. नाही, आम्हाला सवय असते अशी. किती भेटतील गावात? भरपूर असते, आम्ही नाही लक्ष देत. पान म्हणजे काय? मदिरा पान. जो दारूच्या आहारी गेलाय महाराज, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय. म्हणून आपण ऐकलेलंय, पाहिलेलंय, संसारास उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. आमच्या अनेक माता माऊलींचे संसार महाराज या दारूच्या पायी मोडलेत महाराज. कित्येकांचे संसार या दारूच्या पायी मोडलेत. सुखाचा संसार असतो महाराज, पण दारूचं व्यसन लागलं की त्या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट राहत नाही. या हरी महाराज, या व्यासपीठावर या. तरी म्हटलं कसं काय हरी महाराज आमचे जुने सहकारी. पानम. दुसरं ठिकाण दिलं पानम. तिसरं ठिकाण सांगितलं स्त्रिया. स्त्रिया म्हणजे काय? व्याभिचार महाराज, व्याभिचार. आपण वर्तमानपत्रामध्ये अनेक घटना वाच